गुड इव्हनिंग फ्रेंड्स. रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये स्वागत आहे. आज आहे 8/1/2026. 5:43 झालेले आहेत. तर आजचे ट्रेड अनालिसिस आपण करणार आहे आणि कालचे पण ट्रेड मध्ये आपले राहिलेले टार्गेट अचीव्ह झाले तर ते बघूया आपण. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या फ्रेंड्सना आणि फॅमिलीला शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघण्याचं रिझन असं की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत तुम्हाला ही कन्सेप्ट समजणार नाही. जेव्हा तुम्ही रोज ते पूर्ण व्हिडिओ बघाल ना तेव्हा तुम्हाला ती कन्सेप्ट किंवा ती गोष्ट पूर्ण कळेल. ठीक आहे. चला आजचे आणि कालचे अनालिसिस बघूया. कालच्यात आपण ट्रेड आपण गोल्डमध्ये काल इव्हिनिंगचा ट्रेड बघूया आपण. काल इव्हिनिंगचे आपले काल दोन्ही नाही, कालचे दोन्ही झालेले आहेत. टार्गेट कालच्या व्हिडिओच्या आधीच झालेले आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहिलं नसेल तर बघून घ्या कालचा पण व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ बघा. हे बघा. सॉरी व्हिडिओ नाही आजचा टार्गेट हे ट्रेड बघा. आज ह्या कॅन्डलच्या इथे सेल सिग्नल आलेला या कॅन्डलला आणि आपण या कॅन्डलच्या लोला आपण सेल एंट्री घेतलेली आहे कॅन्डलच्या क्लोजिंग इथे आणि त्यानंतर याच्यावरती इथं आपण स्टॉप लॉस हा स्टॉप लॉस प्राइस आहे आणि हा ट्रेड चालू होता. त्यानंतर ह्या कॅन्डलला पण सेल सिग्नल आला. इथे पण एखादा घेऊ शकतो. 2 वाजून 33 मिनिटांनी एखाद्याला जर आधी ट्रेड नसेल जमला तर ह्या कॅन्डलला म्हटलं इथे झाला एक ट्रेड सेल एंट्री आलेली. इथे तर डबल कन्फर्मेशन आले. वरती एक रेड झोन होता त्याच्यानंतर आणखीन एक रेड झोन झाला. डबल कन्फर्मेशन आले. ते इथे पण घेऊ शकता. 2-3 ट्रेड इथे भेटलेले आहेत. बघू शकता आणि हा पण हा लो ठेवलेला आजचा. इथे आपण हाफ क्वांटिटी बुक केलेली आहे आता आणि टार्गेट आपण ॲक्चुअलमध्ये खाली ठेवलेलं इकडे इथे. 310 पिप्सचं टार्गेट ठेवलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 36 पिप्सचं हे ठेवलेलं आहे. स्टॉप लॉस ठेवलेलं आहे. म्हणजे आपला रिस्क रॉड 1:8 8 to 9 पर्यंत आहे. ठीक आहे. 8च्या वरतीच आहे. ठीक आहे. हा टार्गेट ठेवण्याचं रिझन इकडे एक लो होता. त्या लोला इथं आपण मार्क केलेले. सेम कालचं जे ठेवलेलं ना त्याप्रमाणेच आता हा लो ठेवलेला आहे. इकडे बघा. तर आता बघूया. आता मोमेंटम यायला चालू होते या टायमिंगला. 6:30-7 नंतर चांगली मोमेंटम येते. सकाळचं यूएस मार्केट ओपन होतं ना, आता आहे थोडं राहिले टार्गेट. हा ट्रेड तर आपला ह्याच्यात जाणार नाही लॉसमध्ये कारण की आपण हाफ क्वांटिटी खूप चांगल्या ह्याला प्राईसला बुक केलेले आहे. ठीक आहे. आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीमध्ये आता कालचा तर ट्रेड झालेलाच इकडे. त्यानंतर आज बघा, आज इथे आपल्याला सेल सिग्नल आला. मार्केट ओपन झालं, वरती गेलं परत इथे आल्यानंतर एक ह्या रेजिस्टन्सला घेतलं तर परत सेकंड रेजिस्टन्सला आपल्याला इथे सेल एंट्री आली. आपण एक्झॅक्टली ह्या कॅन्डलच्या वरती इथे स्टॉप लॉस ठेवला बघा इथे. दिसत असेल. हां, इथे ठेवलाय आणि एक्झॅक्टली या कॅन्डलला क्लोजिंगला आपण एंट्री घेतली आणि टार्गेट आपण हा लावलाय. हा लावण्याचं रिझन इथं भरपूर ठिकाणी सपोर्ट्स घेतलेले आहे आणि इथे लो पण आहेत इथले. स्विंग लो असतील. त्यामुळे इथे पण लावलेलं बघा. इथे आपला अचीव्ह झाला. ठीक आहे. 12 वाजता. म्हणजे आपण 74 पॉईंटचं स्टॉप लॉस ठेवलेला. त्याच्या आगीत आपण 350 पॉईंटचं टार्गेट घेतलेलं आहे. 1:4च्या वरचा आपला रिस्क रिवॉर्ड आहे. हा पण चांगला ट्रेड झाला. त्यानंतर निफ्टीचा आपला 3 दिवस होल्ड होता. हा ट्रेड परवा घेतलेले आपण. 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये. 6 जानेवारीला घेतलेला. आज आहे 8 जानेवारीला. आज त्याचं अचीव्ह झालं टार्गेट आणि मोमेंटच तेवढी आली नाही. तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी पण पाहिजे आपली, नाहीतर आपली सायकॉलॉजी पण पाहिजे होल्ड करण्याची. कारण की ह्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस होणार नव्हता. कारण की आपण हाफ क्वांटिटी बुक केलेली आहे. तेव्हा आपण रिलॅक्समध्ये होतो. जरी गेला असता तरी आपला प्रॉफिटमध्येच गेला असता स्टॉप लॉस जरी गेला असता तरी आपण प्रॉफिटमध्येच बुक केलं असतं. त्यामुळे त्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं. तेव्हा आपण रिलॅक्स होतो. परवा इथपर्यंत झाला मूव्हमेंट इथपर्यंत. इथून क्लोजिंग झालं. काल इथून हे झालं. इथून रिव्हर्सल आलं आणि काल इथेच जाऊन क्लोज झालं आपल्या इथे. परत आज ओपन झालं. इथून बघा. इथं आज ओपन झालं. इथून रिजेक्शन घेतलं की सेलिंग आली, इथं आली. इथं आणखीन एक सेलिंग आली. इथे एक ट्रेड घेतला आपण आज मॉर्निंगला 10 वाजता. ह्या कॅन्डलच्या क्लोजला इथे घेतला. 9:45 ला. इथे जर एखादा मिस झाला तो इथे पण घेऊ शकतो. सेम लेव्हलला आहे दोन्ही पण आणि त्याच्यावरती स्टॉप लॉस आहे. 27.80 चा स्टॉप लॉस आहे आणि एक्झॅक्टली तुम्ही बघा हे आहे. एक्झॅक्टली आपण काल परवाचं टार्गेट ठेवलेलं. एक्झॅक्टली आपल्याला इथे 111 पॉईंट 1:4चा रिस्क रिवॉर्ड आपला कंप्लीट झाला आणि एक्झॅक्टली इथे बुक झालं. म्हणजे ह्या दोन्ही ट्रेडचे टार्गेट एकच ठेवलेलं. इथे बुक झालं बघा इथे. ग्रीन झोनमध्ये झाले. ग्रीन सर्कल केलं ह्याच्या आतमध्ये झालं. म्हणजे दोन्ही टार्गेट पण सेम होते. तेव्हा हा पण ट्रेड आपला होऊन गेला मस्तपणे. दोन्हीचे चांगले प्रॉफिट्स झाले. आता बिटकॉइनचा कालचा ट्रेड आपण एक्सप्लेन करत होतो आणि काल आपण थोड्यासाठी आपलं टार्गेट व्हिडिओ बनवताना इथं राहिलेलं. त्यानंतर मोमेंटम वरती आली. पण आपल्या हाफ क्वांटिटी काल बुक होत्या इथेच. आपण व्हिडिओ बनवताना इथं असं कुठेतरी मार्केट रिव्हर्सल चालू होतं. तिथं हाफ क्वांटिटी बुक केली. तेव्हा तुम्हाला मी बोललेलो, की आपण हा तर स्टॉप लॉस गेला तरी आपण लॉसमध्ये काही बुक करणार नाही. पण आपला गेलाच नाही. स्टॉप लॉस पण गेला नाही, काहीच गेलं. इथं येऊन टार्गेट बुक झाले बघा इथे. ह्या कॅन्डलला. 8:08च्या आसपासच्या कॅन्डलला झालेलं इथे.
7:57 ते 8 ह्या झोनमध्ये चाललेलं आहे. हा पॉइंटर लॉग आहे. एक सेकंड सर्कल करून ठेवतो म्हणजे एक्झॅक्टली कळेल. ह्या सर्कलच्या इथे दिसतं नाही ब्ल्यू लाईनमध्ये इथे झालेलं आहे. त्यामुळे हा पण प्रॉपर्टीमध्ये गेला कालचा ट्रेड. आजचा बघूया बिटकॉइनचा. आजचा आपल्याला इथे भेटलेला आहे. एक सेकंड सुरू करू. इथे सेल एंट्री आलेली आहे. बरोबर 10 वाजून 54 मिनिटांनी का काय 136.66 स्टॉप लॉस ठेवलेला आहे आपण. ह्याच्यावरती लावलेल्या झोनच्या वरती. स्टॉप लॉस प्राइस आहे वरती. हा एंट्री प्राइस आहे ही वाली. आणि एक्झॅक्टली हे टार्गेट ठेवलेलं आहे. हे टार्गेट ठेवण्यासाठी मग इकडे एक हे बघा 2-3 दिवसापूर्वीचा स्टॉप लॉस पण होता. इथं एक लो लेवल पण आहे. एक्झॅक्टली तोच ठेवलेला बघा ह्या हे कॅन्डलचा लो आहे बघा. इथे लो आहे बघा. एक्झॅक्टली हा ठेवलेला आपण. आणि आपण बघूया आता. एक्झॅक्टली आता इथे 12:27 आज सॉरी 12:27 12:30ला आज टार्गेट बुक झालं. त्यानंतर आपण ह्या बिटकॉइनमध्ये नाही ट्रेड केला कारण की अपवर्ड साईडवर इथं चालू आहे. त्यामुळे इथं आपण काही ट्रेडच केलेलं नाही परत. इथे पण आपले 1147 पॉईंटचं टार्गेट घेतलेलं आपण 136चा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. 1:8च्या वरती रिस्क रिवॉर्ड आहे. इथं पण चांगला आहे आपण ट्रेड. इथेरियम. इथेरियममध्ये बघा इथेरियमचा कालचा ट्रेड कालचा ट्रेड एक्सप्लेन केलाय. त्याचं हे चालू राहिलेलं टार्गेट राहिलेलं. हां. काल आपण इथेरियमचे बघत होतो ट्रेड. आपण बघा 1905चा होता. तर आपला इथे पण आपला थोड्या तरी टार्गेट राहिलेला. आपण व्हिडिओ बनवत होतो तेव्हा. इथून रिव्हर्सल आलेला. बट तो रिव्हर्सल एवढा काही मोठा नव्हता. कारण की आपण इथं हाफ क्वांटिटी बुक केलेली आहे इथे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले. बघा व्हिडिओ कालचा जाऊन. इथून इकडे आलं पण काय रिव्हर्सलचा काही फरक पडला नाही. बरोबर एक्झॅक्टली रात्री बघा 7:30ला ॲटो कट झाला आपलं टार्गेट. आपण प्राईस लावून ठेवलेली. तर इथे ॲटो कट झालेले 7:30ला. त्यामुळे हा पण प्रॉफिटमध्ये गेला ट्रेड कालचा. त्यानंतर आपण काल केला नाही. आज बघा. इथे एंट्री आलेली सेल एंट्री. 2 झोन आहे. फर्स्ट झोन होता. सेकंड झोन आहे. हा वाला सेकंड झोन आहे. त्याच्या इथे मध्ये बघा इथे लाईन पण दिसत असेल डार्कमध्ये पेंट लाईन. हे 2 झोन मर्ज झाले. तर इथे ह्या कॅन्डलच्या लोला आपण एंट्री घेतलेली. हा एंट्री प्राइस आहे याची. आणि हा सॉरी स्टॉप लॉस आहे. एक्झॅक्टली या झोनच्या वर ठेवलेला. आणि इथं आपण टार्गेट ठेवलेलं बघा. कॅन्डलला झालेलं 11:47 म्हणजे तुमचा ऑलमोस्ट पाऊण ते 1 तासाच्या आतमध्ये ट्रेड क्लोज होता. 1:4चं रिस्क रिवॉर्ड कंप्लीट होतं. इथेरियममध्ये चांगली मोमेंटम आहे. सोलानामध्ये बघा. सोलानामध्ये कालचं सांगतो. कालचं सोलानामध्ये काल सोलानामध्ये इथे एंट्री बॅक घेतलेली आपण. इथं आपण हाफ क्वांटिटी बुक केलेली आणि इथून रिव्हर्सल थोडं आलेलं. कालच्या व्हिडिओ इथं बनवायला चालू होतं तेव्हा. थोड्यासाठी इथं पण टार्गेट राहिलेलं. पण ते पण काल इथे अचीव्ह झालं बघा. ब्ल्यू लाईन इथे आपण टार्गेट ठेवलेलं. इथे अचीव्ह झालं हे का 8:45ला. जाऊन पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आजचा. आज बघा इथे एक्झॅक्टली इथे एंट्री घेतलेली आपण 10:51ला. त्याच्यावरती स्टॉप लॉस ठेवलेला ह्या झोनच्या वरती. ही एंट्री प्राइस आहे. आणि इथं हाफ क्वांटिटी बुक केलेली ह्या रेजिस्टन्सला सॉरी सपोर्टला. इथं आपण घेतलेली. पण इथून पण मोमेंटम चालूच होते खाली. आपण इथं फुल क्वांटिटी बुक केली बघा. 1:6 रिस्क रिवॉर्ड झालं. एखाद्याने इथे जरी एंट्री घेतली असते इथे तरी पण हा स्टॉप लॉस लावून हे टार्गेट लावलं असतं तरी अचीव्ह झालं असतं ह्या कॅन्डलला 2च्या. म्हणजे आपले सगळे ट्रेड प्रॉफिटेबल आहेत. आणि निफ्टीचा 3 दिवस होल्ड केला. कारण की 3 दिवस आपल्याला होल्ड करण्याचं रिझन म्हणजे मुवमेंट होऊन आणि आपल्याला टार्गेट आपण लावलं ते घ्यायचं होतं. कारण की आपण रिस्क फ्री केलेलं ट्रेड. तेव्हा आपल्याला त्याचं काही टेन्शन नव्हतं. म्हणून रिस्क फ्री कसा करायचा, टार्गेट कसे निवडायचे, स्टॉप लॉस एक्झॅक्टली कुठे ठेवायचा, लॉजिकल स्टॉप लॉस, लॉजिकल टार्गेट कुठे बुक करायचे, किती वेळ होल्ड करून करायचे, हे आपल्याला माहिती पाहिजे. ज्याला कोणाला शिकायचं असेल हे सगळं डिटेल्समध्ये रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंग सगळे मेथड तर त्याने आपल्याला मेसेज करा, कॉल करा आणि आपला सगळा व्हिडिओ पूर्ण बघा. आपला व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि Instagramला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे. थँक यू.